मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते। सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते। मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते। तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते। जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आवडे तरी भासांच्या मागून पडते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे, अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे। अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे, अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे. अशी बावरी रात राणी, बावरा निशिगंध आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. हो पुनवेत न्हाऊन येथे चांदण्याने पदर पसरला. पुनवेत न्हाऊन येथे चांदण्याने पदर पसरला. ये जवळ ये ना प्रिये तू, रातही बेधुंद आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. हो हो हे हे ला 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 ला, हे हे ला 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 ला, हे हे ला 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 ला, हे हे ला 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 ला.
आपतेष्टे यांचे आजच्या कार्यक्रमाला सर्वांचे स्वागत, सुस्वागतम. ते श्री प्रकाशभाऊ सावंत यांचा शेवानिवृत्त आज त्यांचा सेवानिवृत्त समारंभही आहे आणि आज 58वा वाढदिवसही आहे. तसेच त्यांचा जावयांचाही आज वाढदिवस आहे. होय आपण इथे साजरा करावाचा आहे. आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे सुस्वागतम. आता कार्यक्रम
सर्व पाहुण्यांचे मित्रमंडळी कामगार वगैरे यांचे श्री प्रकाश भाऊ सावर्डेकर यांचे त्याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे सुस्वागतम आणि आभार। आजच्या या सेवानिवृत्त समारंभाचा सुरुवात करण्यापूर्वी आजच्या समारंभाचे अध्यक्ष म्हणून मी श्री अरुण आंधळे साहेब यांना अध्यक्षता स्वीकारण्याची विनंती करत आहे। अरुण आंधळे साहेब यांनी आजच्या समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे। प्रकाश भाऊ सावर्डेकर हे आपल्या सर्वांचे लाडके मित्र, यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो। ते आपल्या ब्रह्ममुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये 16 मे 1991 रोजी सुरक्षा खात्यामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर लागले आणि ते कमांडो या पदापर्यंत सुरक्षा खात्यामध्ये गेले होते। तदनंतर त्यांनी ते खाते बदलून परिवहन खात्यामध्ये ते वाहन चालक या पदावर कार्यरत झाले आणि त्यांनी 17 वर्ष व्यवस्थित आणि निष्कलंकपणे सेवा केली। कोणताही त्यांच्यावर गुन्हा नाही किंवा काही त्यांची चूक असे कोणी सांगू शकत नाही। त्यांनी सर्व जे त्यांची जबाबदारी होती वाहन चालकाची ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली आहे। त्याबद्दल त्यांचे मी ब्रह्ममुंबई महानगरपालिका दिवाण यांच्याकडे आभार मानतो। 16 मे 1991 ते आता ते रिटायर होतील 1 मे 2025 ला 34 वर्ष त्यांनी ब्रह्ममुंबई महानगरमध्ये सेवा केली आहे। 34 वर्ष सेवा करताना त्यांचे आप्तेष्ट कुटुंब यांचे त्यांनी व्यवस्थित पालन पोषण केलेले आहे। कोणी त्यांना काही बोलत नाही, बोलू शकत नाही असं त्यांनी कार्य केलेले आहे। तसेच ते आज महाराष्ट्र जागृत सेना वाहतूक सेनेचे कार्यरत अध्यक्ष आहेत। ते कार्य सांभाळत आहेत। म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे निवृत्त झाल्यावर त्यांना काहीतरी हालचाल करायला मार्ग आहे किंवा ते एका जागेवर बसून स्वस्त बसणार नाहीये। तर ते महाराष्ट्र जागृत सेनेचे कार्यरत अध्यक्ष आहेत आणि ते काम व्यवस्थित पार पाडणार आहेत। आज आपण प्रकाश भाऊ सावर्डेकरांच्या निवृत्त समारंभाला हजर झालो आहे। तर आपण बराच वेळ झालेला आहे, तर आपण त्यांचा प्रथमतः सत्कार करून घेऊया। प्रकाश भाऊ सावर्डेकर यांचा श्री साडवीकर साहेब शाल पुष्पगुच्छ सत्कार करत आहेत। सर्वांनी टाळ्याने त्यांचे स्वागत करा। त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करतात आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, सावर्डेकर कुटुंबीय, त्याचप्रमाणे सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे आमच्या विभाग यांच्यातील सर्व मान्यवर अधिकारी आणि त्यांचे सहकारी आज या ठिकाणी आमच्या विभाग यांच्यातील वाहन सूचक आमचे आदरणीय प्रकाश भाऊ सावर्डेकर हे महानगरपालिकेच्या सेवेतून या ठिकाणी थोडस बोलू करतो की आमचे सहकारी सन्माननीय प्रकाश भाऊ सावर्डेकर आमच्या टीम यांवरती वाहन चालक
यांनी महानगरपालिकेची अविरत अशी वयाच्या 58व्या वर्षी महानगरपालिकेची सेवा केलेली आहे आणि या सेवेतून आज ते सेवानिवृत्त होत आहे. परंतु या व्यक्तीबद्दल बोलायला गेलं तर बरंच काही आहे. एक प्रेमळ आणि हसमुख आमच्या युवा आंदोलनाची ज्या काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हिरायचे भाग घेऊन त्या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य त्यांचं लाभत असतं आणि महानगरपालिकेची अखंड सेवा करत असताना इतर जे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रवादी म्हणा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणा, या सर्व राजकीय पक्षातून त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि आज ते वाहतूक सेनेचे जनजागृत वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत. आपली महानगरपालिकेची सेवा करत असताना इतर काही जे आपले आजूबाजू आपल्या परिसरातील म्हणा, आपल्या कुटुंबातील म्हणा, ज्या वेळी त्यांच्या कुटुंब ऐकत असतो त्यांचं जे कार्य आहे ते फार मोठं असं कार्य आहे. मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, कारण बऱ्याचशा या ठिकाणी बोलणार आहेत आणि मला मुलींना एखादा आवडता घेण्यासाठी सांगितलेलं आहे. मी प्रकाश भाऊ सावरकर यांना त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्य निरोगी समृद्ध असं जावो आणि बरोबर जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. जय महाराष्ट्र. आता आपले राजेश कोरे प्रकाश सावडेकरांबद्दल मनोगत व्यक्त करतील. उपस्थित अध्यक्ष उपस्थित मंचावरचे अधिकारी वर्ग आणि आजचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्ती समाजाचे श्री प्रकाश भाऊ सावडेकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे. त्यामध्ये सर्व आजच्या आलेले पाहुणे मंडळी आणि आपले मित्र परिवार सर्व त्यांचा आणि डी विभाग यानंतर सर्व कामगार यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि निरोगी जावं आणि मी एवढीच करतो जसं मी मंचावर लिहिलेलं आहे. सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हॅबिटची सुरुवात आहे अशीच त्यांनी करून दाखवावी. कारण ते आता गप्प बसणारे नाही, रिटायर झाल्यानंतर पण त्यांना अजून वेळ मिळणार आहे भरपूर. त्यामुळे ते सर्व सेवा म्हणून कार्य करत राहणार आणि त्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्याला शुभेच्छा देतो आणि माझं धन्यवाद. आता आपल्या या कार्यक्रमाला सॉल्वेशन ऑडिओ बायकाला इथून संगीता दिवे मॅडम उपस्थित आहेत. त्याही प्रकाशभाऊ सावडेकर यांच्याबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करीत आहेत. प्रकाशभाऊ यांना पुष्पगुच्छ देताना संगीताताई दिवे मॅडम. ही ब्रह्माचे प्रतीक आहे. वर्ष
वर्ग म्हणाले तिथे थांबणारे नाही. ते अगदी बरोबर विधान आहे. खरंतर त्यांनी जी बंदिस्त सेवा ते वर्ष मला वाटतं 34 वर्ष काहीतरी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक सामाजिक सेवा ज्याची सुरुवातही केलेली आहे. आणि त्याचं कारण आम्ही इकडे उपस्थित आहोत. मी साल्वेशन आर्मी या कॉलेजमधून इकडे एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला इकडे बोलवलेलं आहे आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता सांगितलं इथे शांत थांबणार नाही, ते शांत नाहीच आहे. तर मी सुरुवात सुद्धा केलेली आहे. आणि एक विनंती करेल की ज्याप्रमाणे भाऊंनी एक सामाजिक सेवेचा सुद्धा घालून देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, तसेच आपले भाऊ बहिणी त्यांचे सहकारी आहेत. त्यांनी त्यांच्यापासून आणि येणाऱ्या दिवसामध्ये वेगळे सामाजिक कार्य करत आहेत. ते लोकांना इथे झालेले आहेत. त्यांना हातभार पण लावावा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे मार्गक्रमण आहे भाऊ तुम्ही शतायुष्य व्हा आणि देव तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला परिपूर्ण करो. विशेषतः तुम्हाला चांगलं आरोग्य देऊन जे तुम्ही कार्य हातात घेतलेलं आहे ते खूप पुढे घेऊन जावं. त्याचबरोबर तुमची पत्नी जावई तुमची मुलगी आणि तुमचा समस्त परिवार यांनाही खूप खूप आमच्यातर्फे शुभेच्छा. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि सेवानिवृत्त काळ जो तुमचा आहे तो खूप चांगल्या प्रकारे अधिकारी पुढे चांगल्या प्रकारे जावं अशी आमच्या साल्वेशन आर्मी आत्मा चंद्रशेखर आणि माझ्या समस्त परिवाराच्या तर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संगीता देवी मॅडम. आपल्या इथे DMN बालाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड हे अंध व्यक्तींसाठी यांची संस्था आहे. ते काम करतात आहे. बरीच वर्ष समाजसेवा करतात आहे. सर्व अंध व्यक्तींना ते चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देतात आहे, मदत करतात आहे. त्यांचेही संचालक श्रीमान हनुमान सोलंकी आणि श्रीमान शेखर मयंकशे हे जे हजर आहेत तेही 2 शब्द बोलतील. नमस्ते साहेब. मी MM बालाजी ब्रँड प्रोफेसरी म्हणून बोलतो. माझे मुले 4 मुले आहेत. ब्रँड घेऊन आलो. आज आमचे साहेब जे काय आम्ही केला त्याच्यासाठी मी खूप खूप आभार करतो त्याला धन्यवाद. त्याबद्दल आपले भाऊ जावडेकर 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. कारण त्यांच्याबरोबर त्यांनी बरीच वर्ष एकत्र काम केलंय. युनियनचंही काम केलंय. तर आपले वाहन चालक दोघेही होते, एकत्र काम केलेलं आहे. आणि सार्वजनिक कामांमध्ये एकमेकांना त्यांनी मदत केली आहे. त्याबद्दल 2 शब्द ते मनोगत व्यक्त करतील. उपस्थित सर्व कामगार बंधू आणि भगिनी तसेच माझ्या सर्व मित्रमंडळ प्रकाश भाऊ सावर्डेकर म्हणजे एक प्रकारे वादळच. कुठल्या वादळ तर ते संघर्षासाठी कधी पण तयार असतात. कुठला चुकीचं काम असतं मग तो मोठा किती नेता असू दे त्याला आडवा पाडणार, कारण त्याच्याकडे सच्चाई असते. आणि लहानपणापासूनच त्यांनी सुरुवात केलेली होती. पहिले ते स्वाभिमानचे टॅक्सी युनियनचे अध्यक्ष होते. पुन्हा परत दुसरी त्यांनी एक संस्था केलेली होती स्वतःची. का त्या समाजसेवा विषय त्यांचा आवडता विषय. त्यांनी महानगरपालिकेत सर्व्हिस करून पण त्या संस्थेनं त्यांनी वेळ दिला, हे महत्त्वाचं आहे. आता पण ते त्यांनी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना स्वतः हे केली. का तर इतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा होती की भाऊंनी कुठेतरी स्वतःचा वाटा उचलावा. आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी सोबतीला आहे. त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानात भरभराटीचं लाभो ही ईश्वरांची प्रार्थना करतो. व तसेच आमचे जावई बापू शिंदे साहेब त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे. अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का? लवकरात लवकर स्टेजवर एकदम वेळ खूप झालेली आहे.
आता कोणालाही मनोगत व्यक्त करायचं नसून आज आपण तर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत आहोत. या अंगराजचे समयपाल विनोद साडविलकर यांचा सत्कार करताना प्रकाश भाऊ सावर्डेकर. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी मनाशी ध्यास घेऊन आज तुडव वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडव वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तुझा वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा
एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, पण आमच्यासारख्यांसाठी राजसाहेब ठाकरे ही भावना आहे. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझं तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ आसमानीच बळ धावली तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा बार बार दिन ये आए
मदत करताना व त्यांचं सत्कार करताना सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा. प्रकाश भाऊ सावडेकर यांच्याकडून त्यांना वाढदिवसानिमित्त मदत केली जात आहे. त्यांचा स्वीकार करताना हनुमान जोडके व त्यांचे सहकारी सर्व मान्यवरांचे आभार. तसेच ऑलवेज ऐकायला यांच्या संचालिका संगीता देवी मॅडम यांनी उपस्थित राहिले. संचालिका श्रद्धा मॅडम वर आमचे इन्स्पेक्टर मुकेश सताने यांनी आमच्या अशी विनंती केली. जास्त वेळ न घेता आजचे सत्तामूर्ती प्रकाश भाऊ सावरकर हे आमचे चांगलेच मित्र आहेत आणि माझ्या बरोबर चांगले कामामध्ये चांगलाच त्यांचा सहकार्य लाभला आहे. सर्वांना जास्त वेळ न घेता
त्यांना ITSS तर्फे आणि परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी दोन सदस्य जय जयकार. तसेच त्यांचे जावई त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. बरोबर माझ्या दोन शब्द पूर्ण करते. कृपया पाहिजे आपले इन्स्पेक्टर मुकेश सातरे यांचा सत्कार करताना प्रकाश भाऊ सावर्डेकर त्यांचं स्वागत करा. तसेच आजच्या समारंभाचे अध्यक्ष अरुण आंधळे साहेब यांचा सत्कार करताना प्रकाश भाऊ सावर्डेकर. बघा इकडे बघा. राजा सावर्डेकर. बघा समोर बघा. थँक्यू. आज इकडे आमचे सहकारी भाऊ सावर्डेकर यांचा वाढदिवस, परत त्यांचे जावई शिंदे यांचा वाढदिवस, त्यांच्या सेवककृपीचा सत्कार येथे आयोजित केलेला त्यांनी व्यक्तिगतरित्या. आणि आज आम्हाला डी विभाग याकडं तसेच मित्र परिवार नातेवाईक यांना निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. तसंच भाऊंनी समाजकार्य आणखी जोशाने करावं त्यासाठी त्यांना एक पुस्तक वाचायला देतो मी. तर त्या पुस्तकासाठी आमचे रुग्णमित्र सहकारी आलेले आहेत रमेश चव्हाण, हे त्यांना पुस्तक भेट देतील. भाऊनी या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे आणि जे टॅक्सी वाहन चालक आहेत त्यांना या योजनांचा परिपूर्ण लाभ करून द्यायचा आहे. तर ते पुस्तक त्यांना भेट देत आहेत. ते श्रद्धा तुम्ही बघा इकडे बघा समोर. समोर बघा. आज आमच्यातर्फे त्यांचा छोटेखानी पुस्तक देऊन सन्मान केलेला आहे, त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी राहावं या शुभेच्छा सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे कामगार बंधू भगिनी, माझे मित्र मित्रमंडळी एवढे सहकार्य मला दिलं आतापर्यंत, तसे सहकार्य आणि सर्वांचं ऋण आहे. आपल्या समारंभाचे अध्यक्ष अरुण आंधळे साहेब निरोप समारंभाचे शेवटचे भाषण करतील. आमचे सत्कारमूर्ती आणि त्यांचा वाढदिवस आहे असे प्रकाश भाऊ सावर्डेकर. प्रकाश भाऊ आणि त्यांचे जावई दोघांचाही वाढदिवस आहे. सर्वप्रथम दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाश भाऊंनी आज आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. त्यानंतर सेवानिवृत्त होताना त्यांनी त्यांच्या तब्येतीची मला काळजी घ्यावी आणि शुगर वाढणार नाही असं का वाढतो काळजी घ्यावी, दक्षता घ्या आणि उर्वरित आयुष्य सुद्धा समाधानातून जाऊ एवढंच बोलतो आणि थांबतो.
असाच यांचा सेवाकृतीचा शासकीय कार्यक्रम हा यांचा घरगुती कार्यक्रम होता आणि शासकीय कार्यक्रम 30 तारखेला सकाळी 11 वाजता आहे. तरी आजच्या दिवशी सगळ्यांनी उपस्थिती दाखवली. त्याची सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी 30 तारखेला व्यायामगृहामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचे. तिथे शासकीय कार्यक्रम असतात. धन्यवाद. समारंभ आठवून घ्यायचा आहे.
Thank you.
मुझे देखा तो ये जमाना सनम होता है दीवाना सनम बघा इकडे बघा स्माइल इकडे इकडे बघा इकडे मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगा
थँक्यू.